दिले नाव पण ते नाही अधिकारपत्र आलेले काही गरज नाही. कोणत्या अधिकाऱ्याची बदली होऊ शकते, काही होऊ शकते. बँकेचा अधिकारी आपण कोण आले का रे ते बोलून घे हे सगळे शांतच बसलेत त्यांना बोलताच येत नाही नाही वकील साहेबांचं पीडीएफ मिळेल तुम्हाला पीडीएफ मिळेल सॉर्टिंग केला हा बोला हॅलो हा मॅडम मी मोहाडे बोलते टेको कॉलनी केल्यानंतर 5 मला तुमची बँकेचे लोक प्रॉपर्टी म्हणजे लॉक करायला आले आहेत. एकतर्फी त्यांचं म्हणणे मांडतात, आमच्या म्हणण्याचा कोणी विचार करत नाहीये आणि जे त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्याच्या पुढचे आम्ही त्यांना विचारतो त्यांच्या केसेस काय बोलायला नाही. पोलीस लोक पोलीस लोक भरपूर आहेत, मस्त आहे म्हणजे एवढी आहेत. तुम्ही मला 5 मिनिटाच्या आत लवकर पाठवा. त्याचे डॉक्युमेंट घेऊन ठेवा. वेगवेगळ्यासाठी आले डॉक्युमेंट घेऊन ठेवा. हॅलो करून द्या. हा तो लेफ्ट मध्ये आरशेला म्हणतात तो आहे असेल. अजिंक्य तरुण मित्र मंडळ लेन नंबर 5च्या समोर आहे. तरुण मित्र मंडळ लेन नंबर 5. अन्याय 2030 पर्यंत काका कुणाचंही घर वाचणार नाही. कारण मुळात रिझर्व्ह बँकेने जेवढी रक्कम छापली त्याच्या 5 पट 7 पट कर्ज वाटप झालेलं आहे. हे पैसे आले कुठून? हा नुसतं वन साईड एक साईड ऑर्डर आणतात आणि सगळ्या गोष्टीची कामं होतात. बरोबर ते देते आणि लोन किती वाटले म्हटलं ते देतच नाही. कमिशनर ऑफिसमधून पाठवा म्हणून कमिशनर ऑफिसमधून आम्हाला सेक्शन पाहिजे पूर्णपणे दादा चालू आहे. पूर्णपणे 100% म्हणून मानव अधिकार तिथं काहीच अर्थ राहिलेला नाही. पूर्णपणे मनमानी झालेली आहे. कमिशनर ऑफिसमधून सहकार्य करा म्हणून, कारण ते त्यांचे तिथे सिनियर आले म्हणून ते सिनियर आलेत म्हणून इथं त्यांचे ते सिनियरला रिपोर्टिंग पण सुद्धा करत नाहीत म्हणून आमची कंप्लेंट घेऊन. बँकेचे मिस्टर नाही हो, बँकेचे लोक आणि पोलीस लोक. दादागिरी केलं ना हा बोला मॅडम. हो हो आता हे पोलीस प्रशासन आहे, हे आपले कुणीतरी
शेतकऱ्याचीच मुलं आहेत. पण येणाऱ्या 2030 नंतर यांची खुर्ची सुद्धा राहणार नाही. ना वर्दी ना खुर्ची, सगळ्या जागेवरती ऑटो रोबोट्स असणार नंतर. पण हे त्यांना आता कुठं कळतंय की आपल्याच आपण एखाद्या भावाला लुटतोय, एखाद्या आपल्या जवळच्या नातेवाईकाला लुटतोय, हे त्यांना नाही कळणार. अहो, असं जर जनता जागरूक नाही झाली तर सगळं उद्ध्वस्त होणार आहे. आणि व्यवस्थित ऐकून घ्या. जे डॉक्युमेंट आहेत ते आम्हाला क्लिअर करा तुम्ही. आम्ही स्वतःहून तयार आहे. त्यांच्याकडे तसं काही पण नाहीये मॅडम. आणि आम्ही कसल्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नाहीये. आम्ही व्यवस्थित बोलत आहे, तरी पण आम्हाला हाताला धरून काढत आहेत बाहेर. रामदास भाऊ कुठे आहेत? आणि माझं तुम्हाला राहिलेलं माझ्या पोराला रामदास भाऊ आम्ही कुठे गेले? वर गेले का? जबरदस्ती करतात. हो, आम्हाला पोलीस स्टेशन. नोटीसवर 9 वाजताचा टायमिंग आहे. आले किती वाजता? तारीख कितीची? हो, व्हाईट नर लावून 21 तारीख टाकलेली आहे. त्याच्यातून पण आम्ही सहकार्य करायला तयार आहे ना. त्यांची जबरदस्ती आहे, मॅडम. आपण बसून चर्चा केली, विषय केला सगळा तर होऊन जाईल. आणि गेटला लावलेलं नोटीसवर 21 तारीख. व्हाईट नर लावलेलं. डॉक्युमेंटवर फाडाफोड केली. ठीक आहे. हम्म. डॉक्युमेंटच हे झालं. नवीन वाईट झालं ना ते. त्याच्यावर फाडाफोड केली. त्याला काय विषय, त्याला काय सगळ्यांनी एकदम जाऊ द्या की बोलवतात. फाशीला लटकवा म्हणा, आम्हाला काही टेन्शन नाही. आपण जनता आहे, आपणच सरकार आहे. जनताच सरकार आहे. ते सगळं जनतेच्या टॅक्सवर चाललेलं आहे, तरी जनतेवरच दडपशाही. जीएसटी भरतोय, सगळं भरतोय. पूर्ण सिस्टीम जीएसटी वरती चालते, टॅक्स वर चालते. प्रश्न अजून मागापासून एक हे जनतेकडून पैसे घ्यायचे आणि जनतेवरच दडपशाही करायची. प्रश्नाची उत्तर द्या, तुमचे पैसे घेऊन जा. एक्सपायर्ड ऑर्डर. एक्सपायर्ड गाडी ऑर्डर. हा, next party, एक पार्टीला party. काहीच आयडियाच नाही की आपल्यावरती काय कारवाई काय झालं. बोलवलंच नाही ना. त्याला अधिकार सुद्धा नाही. बोलवलंच नाही ना. हायकोर्टात बोलवलंच नाही. कर्जदारांना. कर्जदाराला बोलवलं नाही. नोटीस मध्ये खाडाखोड. 9 वाजताचं टायमिंग आहे. एक तारखेची ऑर्डर आहे. वकील साहेबाचं बुक सुप्रीम कोर्टाचा मध्ये आणि बँकेच्या लोकांना लेटर्स पाठवले, त्याचे उत्तर नाही त्यांच्याकडे दिलेले नाहीये. पैसे भरले त्याचे सगळे लेटर्स पाठवले. ग्राहक संरक्षण कायदा सुद्धा आहे. ते कुठला कायदा मानत नाहीत आज. आज कुठला कायदा मानायचा नाही. असं थोडी असतं ना. एक तास झालं फक्त छोटा प्रश्न विचारलाय. शंकेचं निवारण करणं त्यांचं काम. आणि 112 नंबर संविधानाने करा ना. कायद्याने करा. संविधानाला बोला. चेकबुक वर नुसतं डॉट आणि हे चुकलं तरी पैसे बँकेतून भेटत नाही. तर नोटीसला व्हाईटनर लावून तारीख चेक केली. साहेबांना रिपोर्ट करा तुमच्या हॅलो. एकदा तुम्ही सिनियरला रिपोर्ट करा ना. तुम्ही माझे म्हणणे विचारले त्यांना आणि ऑलरेडी 1 तास झालं सांगितलं. खाली आहे तुम्हालाच फोन आहे. ते नाही तर अच्छा, मार्शाचे खाली आहेत का? ते खाली आहे का? आणि ते सांगते बोलत असते ना. त्या 10 मिनिटांनी म्हणजे आपल्या डॉक्युमेंट मध्ये खाडाखोड झाली की चालत नाही. त्यांच्या डॉक्युमेंट व्हाईटनर लावून तारीख टाकली की ते चालते. हायकोर्टाची ऑर्डर सांगितली त्यांना 3 तास झालं. आज 21 तारखेला आले. ते त्यांचं काही चालतं. बँकेचं 3:30 वाजताचं टायमिंग असेल, बंद झालं की पैसे निघत नाही. नोटीसला 9 वाजताचं टायमिंग टाकतं तर निघतात 4 वाजता. बँकेचा अधिकारी अवेलेबल नाही नोटीस वाढता. प्राधिकृत अधिकारी नाहीये. नोटीस देणारा अधिकारी नाहीये. ज्याच्या गावाने ऑर्डर आहे ती पण नाहीये. ज्यांची ऑर्डर आहे ज्यांची ऑर्डर आहे ती पण नाहीये. ताबा घ्यायला नाहीये. बँकेवाल्याकडनं आहे ना, यांना काहीतरी विषय चला आमचं डायरेक्ट आहे ना, ऑफिसला जाऊन बसू यांच्या असं नाही का चालेल 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 चला.
बरं. ग्रुप वर टाका, 400-500 लोक तिथं जमा करून चालेल चालेल. हा? हा, मग घेऊन टाका ना. त्याला ताबा घेऊन द्या, मग डायरेक्ट शिल्पी ऑफिसला. चला. जायचं नाव असतं. त्याच्यावर बोला. पुण्यातली सगळी जी आहे ती सीपी ऑफिसला जमा व्हा. सगळे शिल्पी ऑफिसला जमा होऊन मग त्याच्यात डायरेक्ट सगळे नाही का डायरेक्ट. सगळ्यात महत्वाचं आहे घरात जे कोणी ऐकत असेल जनता सरकार मोर्चाचे आपले सहकारी सगळे, तर कमिशनर ऑफिसला पुणे कमिशनर ऑफिस इथे सर्वांनी जमा व्हायचं आहे. आणि माझं म्हणणे विचारायचं बोलत प्रश्न विचारायचं माझं सदस्य वय मला सिनियर सिटीजनला तुम्ही काय करता एवढा अधिकार तुम्हाला आणि मी तुम्हाला विचारते का मी काय तुम्हाला तुम्ही मला विचारलं का पैसे भरताय नाही मी कुठं अजून नाही म्हणतो भरल्यात आपण पैसे बँक यायला तर पाहिजे ना. बँक यायला काय पोलिसांना पाठवायला लागली. बँकेत काय आता बँक काय करते प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांना डाल करते. बँकेने आता नोटीस बजावली होती. मला काहीच नाही काय नाही हायकोर्टाची नोटीस काढली आज तुमचा ताबा घेणार आहे अशी नोटीस बजावली होती. ही नोटीस आलेली हायकोर्टात नोटीस काढली पण हायकोर्टाने मला बोलायला पाहिजे ना बँकेने. ती पण 3 तारखेची काढली होती. 3 तारखेला घातलं. मालकाचं नाव हो आपले माननीय वरिष्ठ अधिकारी घेऊन आले हायकोर्टात आणि ठीक आहे त्यात नाही त्यांना काय म्हणलं ते म्हणले आम्ही हायकोर्ट ठीक आहे तुम्हाला पुढे जायचं तर आम्ही काय म्हणलं नोटीस बँकेचं ते बँकेचं पण नाहीये, दोघं पण नाहीये. चेंज करायला पाहिजे ना. तुम्ही या कागदाला बघूनच ताबा घ्यायला. हा माणूस कुठे आहे मग? किंवा या नरोटे मॅडम पुढे ताबा घ्यायला. ठीक आहे नरोटे मॅडम हे सगळं चुकीच्या पद्धतीने या ऑर्डरवरच ताबा घ्यायला लागले. आम्ही काय आमची प्रॉपर्टी कुणाच्या पण हातात देऊन जाऊ का? मग हा माणूस Possible-च नाहीये. बँकेत अधिकारी बँक ताबा घ्यायला आली ना सर बँकेचा अधिकारी घेऊन ये ना सर मी तुमच्या वरिष्ठ अधिकारी तेच विचारते पण तो अक्षरशः घरातनं वडून बाहेर बाहेर काढला. काढायला व्हिडिओ मध्ये सगळं आले नाही. व्हिडिओ बघायला लागलं ते अक्षरशः. मला ते पटलं नाही. मी काय तुम्ही ऑन टेबल बसा ना प्रत्येक वेळेस प्रशासनाला ढाल करून तुम्ही पुढे बसा. 8 महिने झाले आज मला एक फोन केलेला नाहीये. मला 4 डिसेंबरला साहेब मी 4 डिसेंबरला मी स्वतः मुंबईला गेलो होतो. अधिकारी बोलायला तयार नाही. रिसेप्शनची मॅडम होती ना रिसेप्शनची मॅडम काय म्हणली अहो तो आधी तुमचा कस्टमर मुंबईत पुण्यावरून मुंबईला आला आणि फोनवर बोलत तरी खाली बघून खाली नाही गेलेत सगळे. नियम आहे बरोबर आहे का नाही? पोझिशननुसार तुम्ही तुमचं पोझिशन घेऊ शकता. त्यांच्याकडनं कंप्लेंशन लेटर घ्या सगळं मी काय सांगतो तिथं नाही का अर्ज द्या सरळ की मी माझं अकाउंट काय सर ज्या अमाऊंट असं तुमची किती भरली काय केली शिल्लक किती बरोबर आहे त्याच्यावर आपल्याला टाळेबंद करून आपण किती भरली काय म्हणतो तिथे